दादा, मी कॉलेजच्या फेस्टमध्ये स्टॉलवर विक्री केली आणि सामानावर काही पैसे खर्च पण केले. मला कसं कळेल की नफा झाला की तोटा? खूप चांगला प्रश्न आहे. नफा आणि तोटा सोप्या पद्धतीमध्ये काढता येतो. फक्त बेसिक समजून घ्यायचं आहे. चल आपण सोबत शिकूया. नफा आणि तोटा कसा कार्य करतो ते पाहूया. तर नफा म्हणजे काय? सर्व खर्च भरल्यानंतर उरलेले पैसे म्हणजे नफा. तर याचे सूत्र काय? नफा बरोबर विक्री किंमत म्हणजेच सेलिंग प्राइस वजा खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस. उदाहरणार्थ, जर तुझी पेंटिंग 1000 रुपयाला विकली गेली आणि साहित्यावर तुला 400 रुपये खर्च झाले तर तुझा नफा आहे 600 रुपये. खर्च केल्यानंतर उरलेली रक्कम म्हणजे नफा. अगदी बरोबर. ती रक्कम तू ठेवू शकतोस. आता आपण पाहूया तोटा म्हणजे काय. तर जेव्हा तुझे खर्च तुझ्या कमाईपेक्षा जास्त असतात तेव्हा तो तोटा होतो. आता त्याचे सूत्र काय? तर तोटा बरोबर खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस वजा विक्री किंमत म्हणजेच सेलिंग प्राइस. उदाहरणार्थ, जर तू साहित्यावर 700 रुपये खर्च केलेस आणि फक्त 500 रुपयेच कमावलेस तर तुला 200 रुपयाचा तोटा झाला. म्हणजे स्मार्ट प्लॅनिंगने मी तोटा टाळू शकतो का? होय ऋषी, स्मार्ट प्लॅनिंग आणि खर्च ट्रॅक करून तोटा कमी करता येतो. आता आपण पाहूयात नफा आणि तोटा कसा काढायचा. त्याचे स्टेप्स काय? सर्व खर्च म्हणजे साहित्य, वाहतूक इत्यादी हे लिहून काढ. तुझी एकूण कमाई म्हणजेच विक्रीतून मिळालेली रक्कम हे सुद्धा लिहून काढ. कमाईतून खर्च वजा करून नफा किंवा तोटा काढ. ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय? जिथे तुझी कमाई आणि खर्च समान असतात तिथे ना नफा होतो ना तोटा. हे खूप सोपं वाटतं. मी फेस्टमध्ये झालेला खर्च काढू शकतो का? नक्कीच, मी तुला मदत करतो. आता नफा वाढवण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी काही टिप्स आहेत, त्या आपण पाहूयात. तर जास्त विक्री करा. अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा किंवा तुझे उत्पादन प्रमोट कर. खर्च कमी करा. स्वस्त साहित्य शोधा किंवा सवलती मिळण्यासाठी चर्चा करा. योग्य किंमत ठरवा. तुझा खर्च कव्हर होईल आणि नफ्यासाठी जागा राहील अशी किंमत ठेव. प्रगती ट्रॅक करा. नियमितपणे तुझ्या विक्री आणि खर्चाची नोंद ठेवा. हे पैसे व्यवस्थापित करण्याचा चांगला मार्ग वाटतोय. हो, नफा आणि तोटा व्यवस्थापित केल्याने तुला चांगले आर्थिक निर्णय घेता येतील. थँक्यू दादा. आता मला नफा आणि तोटा कसा काढायचा आणि नेक्स्ट प्रोजेक्टसाठी कसं कॅल्क्युलेशन करायचं हे समजलं. खूप छान. हे आता शिकल्याने तुला भविष्यात खूप उपयोग होईल.